नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरते शेवटी आपण आपल्या शेवटच्या लेक्चरकडे आलेलो आहोत आणि हे शेवटचं लेक्चर म्हणजे आपलं गायडन्स लेक्चर. यानंतर आपली भेट कदाचित डायरेक्टच एक्झामच्या वेळेला होणार आहे आणि म्हणून हा एक शेवटचं मराठीचं गायडन्स लेक्चर तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदरच तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते. अभ्यास करा आणि तुमच्या अभ्यासाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल याची मात्र खात्री बाळगा. आणि म्हणूनच नियमित आणि चांगल्या प्रकारे केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही हे मात्र नक्की आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण वर्षभर जे पाठ, ज्या कविता, स्थूल वाचनाचा भाग, हे सर्व जे आपण शिकलो त्याचा आता एक प्रकारची फक्त उजळणी करण्याची वेळ आलेली आहे. आणि ती उजळणी करून आपण लिहिण्याचा प्रयत्न कसा करू शकतो हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. आणि त्या अनुषंगाने पेपराच्या म्हणजेच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार मी तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी लिहावी, कुठल्या चुका प्रश्नपत्रिकेमध्ये होतात, म्हणजे प्रश्नपत्रिका किंवा उत्तरमध्ये तुम्ही जेव्हा लिहिता उत्तरपत्रिका त्यावेळेला तुमच्या कुठल्या प्रकारे चुका होतात, त्या चुका कशा टाळाव्या, त्यासाठी काय करावं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग जाऊया आजच्या या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूप आणि एकंदरीत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ही कशी असावी ह्याच्या संपूर्ण अभ्यासाकडे. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचं की शैक्षणिक वर्ष 2020 आणि 2021 करता होणाऱ्या मूल्यमापनातून कुठले पाठ वगळण्यात आलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं गद्यपाठ मध्ये छुडीवाला जो 6वा पाठ आहे तुमचा, 10वा पाठ रंगसाहित्याचे आणि 14वा पाठ बीज पेरले गेले हे पाठ वगळण्यात आलेले आहेत. स्थूल वाचनाचा एकच पाठ वगळण्यात आलेला आहे, तो म्हणजे जगणं कॅक्टसचं. लक्षात घ्या, कुठलीही कविता वगळण्यात आलेली नाही. ओके, तुमच्या हे लक्षात आलंच असेल, कविता कुठलीच वगळण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या कविता तुम्हाला करायच्या आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित चार्ट केला असेल तर तुमचे कवितेचे 16 मार्क अगदी पक्के आहेत. ओके, आता तुम्हाला माहिती आहे हे पाठ 6वा, 10वा आणि 14वा आणि स्थूल वाचनातला एक म्हणजे जगणं कॅक्टसचं हे तुमचं वगळण्यात आलेलं आहे. मात्र वगळण्यात आलेल्या वरील पाठांना जोडून असलेले व्याकरणाचे कोणतेही घटक, कृती, व्याकरणाची उजळणी व नवीन व्याकरण तसेच इतर भाषिक कृती म्हणजे उपयोजित लेखन वगळण्यात आलेले नाही. ओके, लक्षात घ्या, फक्त पाठ वगळलेले आहेत. मात्र पाठावर आधारित असलेली व्याकरणाची कृती, उपयोजित लेखनाची कृती, भाषिक कृती ही वगळण्यात आलेली नाही. ओके, त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे फक्त पॅरेग्राफ जो येतो तुम्हाला, सीन पॅरेग्राफ ज्याला तुम्ही म्हणता, तो फक्त या पाठाचा तुम्हाला येणार नाही. ओके, मात्र उर्वरित सर्व पाठांवरती तुम्हाला कुठल्याही पाठाच्या याच्यावरती तुम्हाला पठित जो गद्य आहे तो येणार आहे. या पाठामधला पठित गद्य तुम्हाला येणार नाही. मात्र व्याकरण असो, भाषिक कृती असो, उपयोजित लेखन असो, हे जे आहे त्या भागातलं तुम्हाला येऊ शकतं. ओके, ते मात्र वगळण्यात आलेलं नाही, हे लक्षात घ्या. ओके, आणि म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं म्हणून मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. चला पुढे मग. आता तुम्हाला माहिती आहे विभाग 1 गद्य. आता तुम्ही म्हणाल हे एवढूस काय दिलंय मी, तर काय माहितीये का, हे एकंदरीत सगळं तुमच्या समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला दिलेलं आहे. आता पहिला विभाग तुम्हाला माहिती आहे आपला गद्य विभाग. ओके, तुम्हाला माहिती आहे सुरुवात करताना कुठे लिहायचं, काय लिहायचं, उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर सुरुवात लिहायचं. मात्र प्रश्न क्रमांक लिहायला अजिबात विसरू नका, तो खूप महत्वाचा आहे. तुम्ही लिहिणार आहात विभाग 1 गद्य आणि काही नाही, पठित गद्य वगैरे लिहायची गरज नाही. इवन पुढील उत्तरा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा वगैरे असं काहीही लिहायची गरज नाही.
ओके, डायरेक्ट प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करायची आहे. मात्र ते काय असेल ते पाहूया बघा. लक्षात ठेवा, पाठ्यपुस्तकातील गद्यपाठातून म्हणजे तुम्ही जो पाठ शिकलेला आहात त्या गद्यपाठातून 130 ते 150 130 to 150 शब्दांचा एक उतारा दिला जाईल, म्हणजे एक पॅराग्राफ दिला जाईल. त्यावर प्रत्येकी 2 गुणांच्या 2 व 3 गुणांची 1 अशा 3 कृती दिल्या जातील. काही वेळा 2 गुणांच्या कृतीमध्ये 1 गुणाच्या 2 लहान लहान कृती सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. ओके, आणि हे आपण पाहिलेलं आहे. जर तुम्ही 1-2 तरी पेपर सोडवले असतील, सॉल्व्ह केलेले असतील आणि तपासाला दिले असतील कोणाकडे, तर तुम्हाला नक्कीच असा अनुभव आला असेल आणि तुम्ही ते नक्कीच सोडवले असतील. ओके, आता आकलन कृती प्रत्येकी 2 गुण किंवा छोट्या छोट्या 1 गुणांच्या काय येऊ शकतात ते बघा. आशयाच्या आकलनावर व उपयोजनावर आधारित असतील. ह्या कृती कशा असतील तर तुम्हाला तो पाठातला पॅराग्राफ किती समजलाय, आकलन त्याचं किती झालंय आणि त्याचं उपयोजन तुम्ही कसं करू शकता, म्हणजे हाऊ यू आर अप्लाइंग दॅट नॉलेज, यावर आधारित तुमची कृती वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात असतील. म्हणजे ज्याला शॉर्ट आन्सर किंवा 1 वर्ड वगैरे असे ज्याला म्हणतो ना आपण, ते तुमच्या त्या स्वरूपाच्या असतील. प्रत्येकाने विचारलेली कृती ठराविक प्रकारची असेलच असं नाही. आता तुम्ही सपोज एका पहिल्या पॅराग्राफ मध्ये आकलन कृती काय दिलं असेल, आकृतीबंध पूर्ण करा, तर दुसऱ्या ह्याच्यात कोष्टक, तक्ता, यादी, वंशवृक्ष पूर्ण करा, म्हणजे त्याला तुम्ही वेब डायग्राम वगैरे म्हणतात ते. घटनाक्रमानुसार लावा, सहसंबंधानुसार लिहा, सहसंबंध लक्षात घेऊन वाक्याचा क्रम लावा, सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा, सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडा, योग्य जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा, विधान पूर्ण करा. अशा प्रकारे कुठलीही कृती तिकडे असू शकते. ह्या नमुना कृती आहेत, म्हणजे अशा प्रकारे कुठलीही तिकडे कृती 2 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकते. या कृतीचे उत्तर बहुधा 1-2 शब्दात लिहावे लागेल. क्वचितच ते अधिक शब्दात किंवा पूर्ण वाक्यातही लिहिणे अपेक्षित असेल. काही वेळेला असू शकतं तर ते तुम्ही ते लिहायचं आहे. कृतीचे उत्तर जसेच्या तसे उतार्यात असेलच असं नाही, हेही लक्षात घ्या. तिकडे काही वेळेला बदल सुद्धा आपल्याला करावा लागतो. काही वेळा स्वतःच्या शब्दात सुद्धा उत्तर लिहावं लागतं, हे लक्षात घ्या. कारण नाही तर तुम्ही काय करता, तसंच्या तसं तिकडे उत्तर लिहून ठेवता, तसं करायचं नाही. ओके, आता नमुना दाखल तुम्हाला मी एक दिलेला आहे बघा. तुम्हाला ही जी तुम्ही पाहताय समोर, ही ऍक्च्युअल उत्तरपत्रिकेची प्रत आहे. वरती बघा, तुम्हाला तिकडे मार्क्स आम्हाला लिहायचे असतात. अ चा, आ चे मार्क किती, ई चे मार्क, त्याची टोटल आणि त्याची सगळं हे पुन्हा हे आम्हाला पहिल्या पानावर लिहावं लागतं. ओके, त्यामुळे ही मेहनत जी आहे ना, ही तुम्ही कमी करायची आहे. कशी काय तर बघा, इकडे अ प्रश्न कसा एकाच पानावर लिहिलाय, ब प्रश्न दुसऱ्या पानावर लिहिलाय, तर तशा प्रकारे तुम्ही तो व्यवस्थितपणे लिहायचा आहे. ओके, अ, आ आणि ई असा व्यवस्थित तुम्ही लिहिला की ते अ, आ आणि ई चे मार्क तिकडे लिहिले का त्याची टोटल करून त्याची बरोबर आम्हाला पुढे त्याचं उत्तर आणि ते एकदम पहिल्या पानावर अशा प्रकारे लिहिता येतं. तुम्हाला आता लक्षात आलं असेल मार्जिन कशी आखायची, म्हणून मी खास करून तुम्हाला हे दाखवलेलं आहे नमुना खातर की बघा मार्जिन कशी आहे, तर ती तशाच प्रकारे मार्जिन आखायची आहे. लास्टला सुद्धा तशाच प्रकारची मार्जिन आखायची आहे. ओके, त्यामुळे हे लिहिताना तुम्ही लक्षात घ्यायचे. बघा, विभाग 1 गद्य लिहिलेला आहे, अ लिहिलेला आहे, प्रश्न पहिला तिकडे लिहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर कोणते लिहिलेलं आहे, नेहमी तिरके बोलणारे जनोबा रेगे. आता नुसतं जनोबा लिहिलं तर अर्धा मार्क मिळणार आहे, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे तिकडे जनोबा रेगे. ऑफकोर्स तुम्हाला लगेच कळलं असेल की ही गेल्या वर्षीची मार्च 2020 ची प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला कळलं असेल तर ते जनोबा रेगे कसं लिहिलंय ते पहा. ओके, बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे कोण होतं, सोकाजी त्रिलोकेकर. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही जेव्हा उत्तर लिहिता त्याच्या खाली अंडरलाईन पण त्याच प्रकारे करायची आहे. ओके, कृती पूर्ण करा जेव्हा येतं त्यावेळेला ज्या प्रकारे तिकडे कृतीची
आकृती दिलेली आहे त्याच प्रकारची आकृती तुम्हाला लिहायची काढायची आहे. लक्षात घ्या, तिकडे गोल आहे, तुम्ही सुद्धा गोलच करायचंय. तिकडे आयताकृती आहे, आयतच लिहायचा आहे. ओके, त्यामुळे आता बघा, पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द कुठले होते? तर प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये. ओके, तर हे असंच्या असं कदाचित तिकडे पॅरेग्राफ मध्ये नसेल, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता त्याप्रमाणे अशा प्रकारे व्यवस्थितपणे उत्तर लिहा. ओके, भले तुमचं बघा, आता हे हँडरायटिंग तेवढं काही खास नाहीये, तुमच्या सर्वांची हँडरायटिंग खूप सुंदर आहेत हे मला माहिती आहे, आणि म्हणूनच तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये मी शिकवलेलं आहे, तर मला माहिती आहे. पण म्हणूनच जरी त्यांचा हँडरायटिंग नाही तरी व्यवस्थितपणा असल्यामुळे तपासायला एक्झामिनरला सोपं पडतं. ओके, त्यामुळे सुटसुटीत आणि व्यवस्थितपणे प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं लिहायची आहेत. ह्यावरनं तुम्हाला साधारण अंदाज आलाच असेल की कशा प्रकारे हे लिहिले. मी तो पूर्ण पान एकाच ह्याच्यावर दिलेला आहे म्हणून जरा ते थोडंसं असं आयताकृती वगैरे आणि जरा मोठं ह्याच्याने आलेलं आहे. ओके, हे एकच पान आहे त्यामुळे ते थोडंसं असं आकुंचित झालेलं आहे. का तर तुम्हाला मला दाखवायचं होतं की एका पानावर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता, आणि म्हणून ते अशा प्रकारे आलेलं आहे. आय होप तुम्हाला ह्याची कल्पना आणि म्हणजे तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल की आपण उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरं कशा प्रकारे लिहायची आहेत. ओके, आता आपण पुढे जाऊया. आता पुढे म्हणजे काय तर स्वमत कृती. आता तुम्ही पाहिलं असेल तिकडे खाली स्वमत कृती त्यांनी लिहिलेली होती आणि पुढचं उर्वरित उत्तर दुसऱ्या पानावर गेलं होतं. ओके, आता स्वमत कृती ही 3 गुणांची असते. ओके, 3 मार्क्स असतात. तेव्हा लक्षात काय ठेवायचे आपल्याला, तर इथे स्वतःच्या शब्दात स्वतःचे मत मांडण्यावर भर असेल. हा मुक्तोत्तरी म्हणजे मुक्त स्वरूपाचा, तुम्हाला तुमचं मत तिकडे मांडायचंय. टेक्स्टबुक मध्ये काय आहे किंवा त्या पॅरेग्राफ मध्ये काय आहे ह्याची कुठल्याच प्रकारची अपेक्षा तिथे नसते. ओके, लक्षात घ्या, ह्याची कुठल्याच प्रकारची अपेक्षा तिथे नसते. तो मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न असेल. ओके, तुम्ही मुक्तपणे त्याचं उत्तर तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. आता या कृतीमध्ये स्वमत प्रकट करण्यासाठी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारू जाऊ शकतात, तर दिलेल्या उत्तरातील विचार स्पष्ट करून सांगा. दिलेल्या उत्तरातील विचार आजच्या परिस्थितीत लागू पडतो का हे समजावून सांगा. दिलेल्या उत्तरातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजावून सांगा. ओके, दिलेल्या उत्तरातील विचारासंबंधात तुमचे मत, स्वतःचे मत थोडक्यात मांडा. पाठातील एका घटकाचे आत्मकथन लिहा. पाठातील विशिष्ट मजकूर संवाद स्वरूपात लिहा. तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहा. पाठ्यपुस्तकातील कथेचा शेवट बदलून लिहा. दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने आवडणारा सण, महिना, ऋतू, उत्सव, प्राणी, वनस्पती, फूल, फळ, वस्तू वगैरे बद्दल माहिती लिहा. उत्तराला अनुसरून स्वतःचा अनुभवलेला एखादा प्रसंग लिहा. आणि वरील प्रकारचे सर्व प्रश्न पाठाच्या आशयावरही विचारले जाऊ शकतात. तशा प्रकारे विविध प्रश्न, म्हणजे प्रश्न एकच असतो पण ह्या प्रकारांपैकी एक प्रश्न तुम्हाला तिथे विचारला जातो आणि तिथे काय करायचं असतं, तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं असतं. त्यामुळे पॅरेग्राफ मधलं तसंच्या तसं उचलून तिथे लिहायचं नाही. स्वतःच्या शब्दाला जास्ती महत्त्व द्यायचं. आणि म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगते, तुमची शब्दसंपदा वाढवा. ती केवळ आणि केवळ वाचनाने आणि अवांतर लेखनानेच होऊ शकते. ओके, जाऊ द्या, वेळ अजूनही गेलेली नाही, तुमच्या हातामध्ये अजूनही वेळ आहे. नक्की सराव करा, तुमचं फळ तुम्हाला नक्कीच तिथे दिसेल. आता हा झाला प्रश्न अ. आता आ जो आहे हा सुद्धा त्याच प्रकारचा असतो की पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आणि खास करून इथे टीप काय मी देते बघा, प्रश्न पहिला आ मध्ये प्रश्न पहिला अ प्रमाणेच 130 ते 150 शब्दांचा उतारा व त्यावर आधारित कृती विचारल्या जातील. अर्थातच यामध्ये कृती 1 व 2, आकलन कृती 3 व स्वमत कृती असेल, तेव्हा प्रश्नाच्या स्पष्टीकरणासाठी प्रश्न अ मध्ये दिलेले स्पष्टीकरणच तुम्ही पहा. म्हणजे हे आचं स्पष्टीकरण आणि अचं स्पष्टीकरण सारखंच आहे. म्हणजे दोनही पठित
हे जे आहेत उतारे जे आहेत तुम्हाला दिले जातात आणि त्यावरती तुम्हाला आकलन कृती विचारली जाते. क्लिअर? आता हा प्रश्न पहिला ई. आता प्रश्न पहिला ई काय येतो तर पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आता कृती 1 व 2 ही आकलन कृती प्रत्येकी 2 गुणांची असते. आता लक्षात ठेवा प्रश्न पहिला ई यासाठी काय केलं जातं बघा, पहिला अ आणि आ चा उतारा किती 130 ते 150 शब्दांचा असतो. तर यासाठी तुम्हाला 80 ते 100 शब्दांचा एक अपठित उतारा दिला जाईल. अपठित म्हणजे कळतंय तुम्हाला, जो तुमच्या सरावादाखल कधीचा तुमच्या आला असेल पण तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो, म्हणून तो तुम्हाला अपठित असा सांगितलं जातं. यावर आकलनाच्या कृती या प्रश्न 1 अ व आ मधील आकलन कृतीनुसार असतील. म्हणजे आपण जे पाहिलं ना की कशा प्रकारे आकलन कृती असू शकते की एका वाक्यात उत्तरे लिहा, आकृतीबंध पूर्ण करा, कोष्टक तक्ता यादी वंशवळ लावा, घटनाक्रम लिहा, सहसंबंध. तर ह्या प्रकारे कुठलीही आकलन कृती तिथे असू शकेल. स्पष्टीकरणासाठी तुम्ही आता आपण जे पाहिलं ना प्रश्न पहिला अ कृतीसाठी एक दिलेले मार्गदर्शन जे दिलेलं आहे ना, जे अगोदरच आपण पाहिलं ते तुम्ही मात्र नक्की पहा. या प्रश्नात दिलेला अपठित उतारा उपयोजित लेखनामधील प्रश्न 5 अ 2 मध्ये दिल्या जाणाऱ्या सारांश लेखनाच्या प्रश्नासाठी सुद्धा तोच राहील हे लक्षात घ्यायचे. हे अत्यंत महत्वाचे आहे. बघा उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला सारांश लेखन असतं, आपण तिथपर्यंत जाणारच आहोत. मग त्या सारांश लेखनाला तिकडे वेगळा उतारा दिला जात नाही, ह्याच उतार्याचं तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं. कळलं? जेव्हा तुम्ही उपयोजित लेखनामध्ये सारांश लेखनाच्या वेळेला तिकडे जाता, ओके, त्यावेळेला सारांश कुठल्या पॅरेग्राफचं करायचं असतं तर याच पॅरेग्राफचं करायचं असतं. त्याच्यासाठी वेगळा पॅरेग्राफ दिला जात नाही, याच पॅरेग्राफचं तुम्हाला 1/3 सारांश लिहायचा असतो. लक्षात घ्या. ओके, आय होप प्रश्न पहिला जो आहे हा तुमचा टोटली क्लिअर झालेला आहे. ओके, जो 2 पठित उतारे आणि एक अपठित उतारा म्हणजेच गद्य उतारा जो असतो त्यावर आधारित असतो. पुढे जाऊया. आता पुढचा विभाग म्हणजे पद्य विभाग. हा खूप महत्वाचा असतो, तो म्हणजे कवितेवर आधारित. 8 मार्कांचा तुम्हाला हा उतारा असतो, म्हणजे हा विभाग असतो. त्यामध्ये प्रश्न दुसरा अ. आता तुम्हाला माहिती आहे नवीन प्रश्न नवीन पानावरती, त्यामुळे जे काही उरलं सुरलेलं पान असेल ना सोडून द्यायचं. एक जरी ओळ तुम्ही लिहिली असेल, आता एकच ओळ लिहिली आहे, अख्खा सगळा पान रिकामी आहे, कशाला सोडून देऊ, सोडून द्यायचं. तुम्ही नवीन प्रश्न नवीन पानावर सुरुवात करायची. ओके, आणि हा प्रश्न दुसरा अ. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तुम्ही वरती लिहिणार आहात विभाग 2 पद्य आणि नंतर तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. आता कृती 1 ते 4 प्रत्येकी 2 गुण तुम्हाला दिलेले असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचंय या कृतींसाठी पाठ्यपुस्तकातील एक कविता तुम्हाला दिली जाईल. इथे कविता दिली जाते. दिलेल्या कवितेवर कृती 1 ते कृती 4 या प्रत्येक 2 कृतींच्या कृती विचारल्या जातील. ओके, कृती 1 व 2 काय असू शकते? आकलन कृती, जी प्रत्येकी 2 गुणांची असते. या कृती आशयाच्या आकलनावर व उपयोजनावर आधारित असतील. म्हणजे तुम्हाला ती कविता कितपत कळलेली आहे, त्या कवितेमधला जो विचारलेला सार जो आहे त्या प्रश्नामध्ये असतो आणि तो प्रश्न तुम्हाला त्याचं उत्तर त्या कवितेत शोधून लिहायचं असतं. ऑफकोर्स कवितेत असलेले शब्द तिकडे महत्वाचे असतातच, पण तसंच्या तसं कवितेची ओळ पूर्ण तिथे लिहिणं अपेक्षित नसतं. लक्षात घ्या, जिकडे जे जे चेंजेस आहेत ते चेंजेस तुम्ही करून मग उत्तर लिहायचं आहे. ओके, आता कृती 3 काय असते तर शब्दांचा अर्थ असतात जे 2 गुणांचे असतात. या कृतीमध्ये कवितेत दिलेल्या 4 शब्दांचे अर्थ विचारले जातील. आता आपण वाक्प्रचार वगैरे ह्याच्यासाठी शिकतो. ओके, शब्दार्थ जे शिकतो ते ह्याचसाठी शिकतो. त्यामध्ये तुम्हाला शब्दांचे अर्थ विचारले जातील. 4 शब्द दिले जातील, त्याचे अर्थ विचारले जातील, जे 2 गुणांसाठी असणार आहेत. आता कृती 4 मध्ये काव्य सौंदर्य कृती असते, जी 2 गुणांची असते.
ही काव्य सौंदर्य कृतीवर आधारित असते, ज्यामध्ये विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य या 3 घटकांपैकी कुठल्याही एका घटकावर कृती विचारली जाईल. मग या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा, या ओळीतील भाव स्पष्ट करा, या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काव्य सौंदर्य कृती विचारली जाईल. कळतंय? ओके, तर अशा प्रकारे हे जे आहेत हे गुण इथे दिलेले आहेत. आता पुढे पहा. आता प्रश्न दुसरा आ जो आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. ओके, 8 मार्काचा हा प्रश्न. त्यामध्ये तुम्हाला काय, आता इथे तुम्हाला पहिल्या अ मध्ये काय केलं जातं, कविता तुम्हाला दिलेली असते. इथे फक्त काय देतात, प्रश्न दुसरा अ मध्ये दिलेल्या पठित कविता सोडून, ओके, जी पहिली कविता दिलेली असेल ना ती सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे दिले जातील. ओके, ओन्ली टायटल, फक्त कवितांची नावं दिली जातात आणि त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती करणे अपेक्षित असते. समजलं तुम्हाला? जी पहिल्या अ मध्ये जी दिलेली कविता आहे ना त्या कविते व्यतिरिक्त फक्त 2 कवितांची नावं दिली जातात, फक्त टायटल दिलं जातं. ओके, नावं दिली जातात आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता पुढील 6 कृतींपैकी कृतीपत्रिकेत 1-1 गुणाच्या 2 कृती आणि 2-2 गुणांच्या 4 कृतींपैकी 8 गुणांच्या कुठल्याही 5 कृती विचारल्या जातील. आता बघा इकडे तुम्हाला 6 कृती दिलेल्या आहेत, ह्या 6 पैकी फक्त 5 कृती विचारल्या जातात. ओके, त्या प्रत्येकी बघा पहिल्या 2 ज्या आहेत ते 1-1 गुणाला असतात आणि ह्या नंतरच्या आहेत 3, 4, 5 ह्या प्रत्येकी 2 गुणाला असतात. मग तिकडे तुम्हाला काय विचारलं जातं 1-1 गुणाला, कवितेचे कवी कवयित्री कोण आहेत, प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे, हा 1-1 मार्काला प्रश्न विचारला जातो. आणि 2-2 मार्काला काय विचारलं जातं, तर दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे लिहा, प्रस्तुत कवितेतील 4 शब्दांचा अर्थ लिहा. ओके, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये 4 कृतींपैकी 8 गुणांच्या कुठल्याही 5 कृती इथे विचारल्या जातात. कळतंय तुम्हाला? ओके, आय होप तुम्ही जर प्रश्नपत्रिका सॉल्व केलेली असेल किंवा तुम्ही टाइम लावून ती प्रश्नपत्रिका तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न जर केला असेल तर तुम्हाला हे अगोदरच कळलेलं असेल. पण इथे चुका काय होण्याची शक्यता असते, तर आपण काही वेळेला काय करतो, एका कवितेचं कवी कवयित्री माहिती आहेत, दुसऱ्या कवितेचा शब्दांचे अर्थ माहिती आहेत आणि ती कविता आवडण्याची न आवडण्याची कारण माहिती आहेत, असं मात्र करायचं नाही. कळलं? त्यामुळे तुमचे मार्क्स जाऊ शकतात. एका कवितेचे कवी कवयित्री लिहिले, दुसऱ्या कवितेचा अर्थ हे विषय लिहिला आणि तिसऱ्या कवितेचं म्हणजे त्या पहिल्या कवितेचे 4 शब्दांचे अर्थ लिहिले, असं चालत नाही. त्यामुळे ही चूक मात्र तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळेला तीच कविता घ्यायची आहे, एकच कविता घ्यायची आहे त्याच्यातली आणि त्याच कवितेचे कवी कवयित्री, त्याच कवितेचा विषय, त्याच कवितेचा सरळ ओळीचा अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश किंवा आवडण्याची न आवडण्याची कारणे किंवा प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ हे त्याच कवितेचं लिहायचं आहे. समजलं? त्यामुळे ही अगदी ध्यानपूर्वक लक्षात घ्या आणि ती चूक तुम्ही करू नका. ओके, पुढे जाऊया. तिसरा विभाग जो असतो तो स्थूल वाचनाचा असतो आणि तुम्हाला माहिती आहे यावेळेला मी तुम्हाला अगदी सरळ सरळ अगदी हिशोब सांगितलेला आहे. बघा, स्थूल वाचनाचे 4 पाठ आहेत, बरोबर. त्या 4 पाठापैकी जगणं कॅरेक्टर्सचं हे झालेलं आहे, ओमिट केलेलं आहे, बरोबर, वगळण्यात आलेलं आहे. मग राहिलं कुठलं? मोठे होत असलेल्या मुलांनो, जाता असताला आणि व्युत्पत्ती कोश, बरोबर. 3च पाठ राहिलेले आहेत आणि नक्की बघा किती कृती विचारल्या जातात, कुठल्याही 2 कृती सोडवायच्या असतात आणि 3 प्रश्न विचारले जातात, म्हणजे डेफिनेटली 3 पाठांवर 3 प्रश्न येणारच. कळलं? सोपा हिशोब आहे. 4 भाग जे आहेत स्थूल वाचनाचे 4 पाठ आहेत, त्यातला जगणं कॅरेक्टर्सचा हा पाठ वगळलेला आहे, म्हणजे त्याच्यावरचा प्रश्न येणार
नाही. बरोबर. मग राहिलं कुठलं? मोठे होत असलेल्या मुलांना, जाता असताला आणि व्युत्पत्ती कोश. बरोबर. मग ह्या 3 पाठामध्ये प्रत्येकी एका पाठावर प्रश्न डेफिनेटली विचारला जाणार आहे. ओके. त्यामुळे 3ही पाठाचे किमान 2 पाठाचे प्रश्न तुम्ही नीट व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. कळलं? मोठे होत असलेल्या मुलांना ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त 5 प्रश्न आहेत. जाता असताना मध्ये फक्त 3 ते 4 प्रश्न आहेत आणि व्युत्पत्ती कोशामध्ये सुद्धा 2 ते 3 प्रश्न आहेत. ओके. त्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न इकडे नक्कीच येणार आहेत. ओके. त्यामुळे 2 पाठाचे तरी तुम्ही अगदी थरोरली व्यवस्थितपणे प्रश्न तयार करायचे आहेत, म्हणजे उत्तर तयार करायची आहेत. ओके. त्यामुळे हे 6 मार्क सुद्धा अगदी तुमच्या खिशातलेत, ते घालवता कामा नये. ओके. तर स्वमत कृती किंवा अभिव्यक्ती ही प्रत्येकी 3 गुणांची कृती असते. लक्षात ठेवा, यामध्ये स्वमत अभिव्यक्ती कृती अपेक्षित आहे. पाठाचा आशय, शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारा आशय, मूल्य, जीवन कौशल्ये यावर आधारित कृती तुम्हाला विचारली जाईल. दिलेल्या मुद्द्यावरून टिपा लिहा असं सांगितलं जाईल. तुम्हाला माहिती आहे, जे आपण पाहिलेलं आहे की बार्क किंवा ह्याच्या मोठे होत असलेल्या मुलांना ह्याच्यामध्ये विचारलं जातं की हे जे आहेत होमी जहांगीर बाबा, भाभा आहे हा, ते बाबा नाही हा, प्लीज लक्षात घ्या. ब नाहीये तिकडे, भ आहे. बहुतेक जण बाबा लिहितात, प्लीज तसं नाहीये. त्यांचं नाव भा आहे. ओके. भाभा अणुशक्ती केंद्र आहे ते. ओके. त्यामुळे त्यावरती कृती विचारलं जाते. मग बार्कवर कृती एखादी टीप लिहायला सांगितली जाते, तर ते संबंधित पाठातील मुद्देच तिकडे दिलेले असतात आणि त्यावरती तुम्हाला ते लिहायला सांगितलं जातं. किंवा व्युत्पत्ती कोशाची निर्मिती कशी झाली असा प्रश्न विचारला जातो. मग ती व्युत्पत्ती कोश आणि निर्मिती ह्यावरती तुम्ही टीप लिहा अशा प्रकारे सुद्धा विचारलं जातं. पाठातील संदेश, विचारमूल्ये किंवा एकंदरीत आशय यांच्या आधाराने कृतीची रचना केलेली असते. एकंदर 3 कृती दिल्या असतील, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित असते. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 पाठ 3 कृती डेफिनेटली, त्यातल्या 2 तुम्हाला सोडवायच्या आहेत. म्हणजे तुम्ही 2 पाठातल्या 2 व्यवस्थित केल्या का तुम्हाला प्रश्न येणार नाही. क्लिअर? आय होप हे सुद्धा 6 मार्क नक्कीच तुमच्या खिशात जातील. आता पुढचा हा पण एक खूप महत्वाचा आणि मजेशीर भाग, जो तुम्हाला नेहमी सोडवायला नक्कीच आवडेल आणि अगदी आरामात आणि सहजपणे मार्क मिळवून देणारा भाग म्हणजे हा भाषा अभ्यास विभाग 4. ओके. हा अ विभाग जो असतो म्हणजे त्या प्रश्न 4था अ जो आहे, हा व्याकरण घटकावर आधारित कृती इथे तुम्हाला विचारला जातात. आता व्याकरण घटकावर आधारित म्हणजे काय, तर पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यास, तुम्ही नीट व्यवस्थित पाठ्यपुस्तक पाहिलं असेल तर तुम्हाला भाषा अभ्यास आणि शब्दसंपत्ती काय हे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. जर तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या मागे म्हणजे प्रत्येक पाठ संपल्यानंतर जी कृती दिलेली आहे ती नीट व्यवस्थित वाचली असेल तर तुम्हाला भाषा अभ्यास काय आणि शब्दसंपत्ती काय ह्यातला फरक कळणार आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक अगदी मनपूर्वक वाचा, त्यामुळे तुम्हाला हे नक्की समजणार आहे. आता ह्या भाषा अभ्यास शीर्षकाखाली जे आलेले आहेत ना व्याकरण घटकावर आधारित, त्या कृती इकडे तुम्हाला विचारल्या जातात. वाक्य प्रकार येऊ शकतात, जो 2 गुणाला म्हणजे तुम्हाला माहितीये विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी वाक्य ओळखा. ओके. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, ओळखा साठी 2 गुण आणि रूपांतर करा 2 गुण. आता तुम्हाला माहितीये रूपांतर काय, प्रश्नार्थी विधानार्थी करा, उद्गारार्थी विधानार्थी करा, आज्ञार्थी विधानार्थी करा, होकारार्थी नकारार्थी करा. अशा प्रकारे रूपांतर करा असं तुम्हाला जेव्हा येतं तेव्हा ते वाक्य चेंज करायचं असतं. हे आपण सर्व शिकलेलो आहोत, ते तुम्हाला सांगायची गरज नाही. ओके. तर वाक्य प्रकार हे 4 गुणाला म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्याचं रूपांतर करा असे 2 4 गुणाला हा प्रश्न असतो. आणि तिसरा प्रश्न असतो तो वाक्प्रचार, जो 4 गुणाला विचारला जातो. मग तो वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असेल किंवा वाक्प्रचार दिलेले असतील तो योग्य वाक्यामध्ये लिहायचा असेल किंवा तुम्हाला
ते प्रकार सगळे माहिती आहेत की एक वाक्याचे 3 अर्थ दिले जातात, त्यातला योग्य लिहायचंय. हे सगळे वाक्प्रचाराचे जे आपण टाइप्स आहेत हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे त्या प्रकारचा कुठलाही प्रश्न तिथे असू शकतो. पुढे आ विभाग जो आहे हा भाषिक घटकावर आधारित, म्हणजे तुम्हाला शब्दसंपत्ती जी आहे यावर आधारित हा प्रश्न असतो. लक्षात ठेवा, स्वाध्यायात आलेल्या भाषिक घटकावर आधारित पुढील प्रकारे कृती दिल्या जातात. एक शब्दसंपत्ती असते, ती 4 गुणांची असते. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, एक वचन, अनेक वचन आणि लिंग बदला. इयत्ता 5वी पासून हे सर्व आपण शिकत आलेलो आहोत, बरोबर. त्यामुळे ह्यामध्ये काहीही मार्क जाण्यासारखं नाहीच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण समानार्थी, विरुद्धार्थी, एकवचन, लिंग हे सगळं, वचन, लिंग हे सगळं आपण इयत्ता 5वी पासून शिकत आलेलो आहोत. त्यामुळे हे अगदी आपल्या हातातले गुण आहेत. पुढचा असतो तो म्हणजे लेखन नियमानुसार लिहा. इकडे अचूक शब्द ओळखा आणि लेखन नियमानुसार वाक्य लिहा, अशा प्रकारे प्रश्न असू शकतो. आणि तिसरं आहे ते विरामचिन्ह. आता तुम्हाला इकडे योग्य विरामचिन्हे वापरा असं सुद्धा येऊ शकतं, किंवा विरामचिन्ह दिलेली असते त्यांची नावं ओळखा असं सुद्धा प्रश्न असू शकतो. ओके, तर तेव्हा विरामचिन्ह तिकडे लिहून त्याच्या समोर त्याचं नाव लिहायचंय, आणि जेव्हा तुम्हाला वाक्य दिलं असेल तेव्हा ते वाक्य पूर्ण लिहायचंय, आणि कुठलं विरामचिन्ह तुम्ही घातलेलं आहे ते नीट व्यवस्थित ठळक करायचं आहे. इवन जेव्हा लेखन नियमानुसार लिहा तेव्हा अचूक शब्द जो आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायची, जो तुम्ही व्यवस्थित शुद्ध केलेला आहे. कळलं? त्यामुळे ते लिहायचं आहे, ते बघायचं आहे, अंडरलाईन वीट व्यवस्थित उत्तराला करायची आहे. आवश्यक तिकडे नक्की प्रश्न लिहा. समानार्थी विरुद्धार्थी प्रश्न लिहायचा आहे. शब्दसमूहाबद्दल प्रश्न लिहायचा आहे. एक वचन, लिंग, शब्द प्रश्न लिहायचे आहेत. लक्षात घ्या. ओके, प्रश्न लिहायचे आहेत. हे चूक तुम्ही करू नका. आता शेवटचा आणि महत्वाचा भाग म्हणजे विभाग 5वा, उपयोजित लेखनाचा. तुम्हाला माहितीये, प्रश्न अ जो असतो पुढीलपैकी कोणतीही एक कृती तिकडे तुम्हाला सोडवायची असते. यामधील पत्रलेखन या कृतीला सारांश लेखन ही कृती वैकल्पिक आहे, म्हणजे ऑप्शनल आहे. दोन्हींपैकी कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे. या वेळेला जी तुम्ही प्रिलियमला चूक केली ती तुम्ही करू नका असं मी तुम्हाला सांगेन. काही पत्रलेखन सुद्धा फक्त काय लिहिलंय, ऍड्रेस आणि त्याचा फक्त विषय वगैरे लिहिलाय, शेवटी त्याचं कळावे आपला असावा तिकडे ऍड्रेस आणि ईमेल आयडी लिहिलाय, सोडून दिलाय, आणि सारांश लेखन पण लिहिलंय. तुम्हाला असं नाही चालणार आहे. तुम्हाला कुठलीही एकच कृती सोडवायची आहे. कळलं? एक तर पत्रलेखन लिहा, नाही तर सारांश लेखन लिहा. ओके, दोघांपैकी एकच कृती सोडवणे अपेक्षित आहे. आता पत्रलेखन काय येऊ शकतं बघा. तर या प्रश्नांतर्गत मागणी पत्र, विनंती पत्र, कौटुंबिक पत्र या पत्रापैकी एक औपचारिक आणि एक अनौपचारिक किंवा दोन्ही औपचारिक असे 2 प्रकारचे पत्रविषय कृती स्वरूपात दिले जातील. म्हणजे तुम्हाला तसं डायग्राम असा दिला जातो, जसं ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे असते, आणि त्यापैकी कोणत्याही एका प्रकारचे पत्र लिहायचे असते. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन आहे बघा. एकच पत्र लिहायचे, त्याच्यातलं 2 पत्र तुम्हाला दिली असतील. एक तर औपचारिक असेल किंवा अनौपचारिक असेल, किंवा दोन्ही औपचारिक असतील किंवा दोन्ही अनौपचारिक सुद्धा असतील. मग तर त्यातलं एकच पत्र तुम्हाला लिहायचं आहे, एकच प्रकार लिहायचा आहे. आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल, व्यावहारिक पत्राकडे नक्की वळा. ओके, त्यामुळे तुम्हाला आपण हे सगळं चर्चा जी आहे ही केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे याबद्दल. त्याबद्दल मी आता पुन्हा सविस्तर सांगत नाही, पण तुम्ही नक्कीच त्या पत्राकडे वळा. आता सारांश लेखन तुम्हाला मी आता मगाशी सांगितलं, जेव्हा आपण प्रश्न पहिला ई जो पाहिला, प्रश्न पहिला ई, ओके, तुम्हाला माहिती आहे की त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितले की हाच उतारा तुम्हाला सारांश लेखनासाठी करायचा असतो. आता जेव्हा तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की हा उतारा मला माहिती आहे आणि मी शब्दात त्याचा सारांश लिहू शकतोय किंवा लिहू शकते, तेव्हा नक्कीच तुम्ही 1/3 त्याचा सारांश तुमच्या शब्दात तिथे लिहायचा आहे. लक्षात घ्या, तुमच्या शब्दात.
सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे. तसंच पॅरेग्राफ मधला 2-3 ओळी वरच्या, 2-3 ओळी मधल्या, 2-3 ओळी शेवटच्या अशा प्रकारे लिहून सारांश लिहायचा नाही. तो 1/3 तुमच्या शब्दात येणं महत्वाचं आहे. ओके. आणि तो सारांश तुम्ही उतारा तुम्ही कुठला घेणार आहात तर प्रश्न पहिला ई मधला जो उतारा आहे तो तुम्ही सारांश लेखनासाठी घेणार आहात. ओके. हा झाला प्रश्न 5वा अ. झाला तुमचा. पान सोडून द्यायचंय, पुढचं पान घ्यायचंय. तिथे लिहायचंय प्रश्न 5वा आ. आता हा प्रश्न 5वा आ मध्ये काय तर तुम्हाला 3 कृती दिल्या जातात. कुठल्या? जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. आणि या तिन्ही प्रकारांमधनं फक्त तुम्हाला 2 सोडवणं अनिवार्य असेल. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. जाहिरात लेखन करा, बातमी लेखन करा, कथा लेखन. ओके. त्यातले तुम्ही एक तर जाहिरात लेखन आहे तर बातमी लेखन करा, किंवा बातमी लेखन किंवा कथा लेखन करा, किंवा कथा लेखन आणि जाहिरात लेखन करा. कुठल्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. कुठल्याही फक्त 2च कृती. तर जाहिरात आणि तुम्ही बातमी केलं तर कथा लिहायची गरज नाही. जर तुम्ही बातमी आणि कथा लिहिली तर जाहिरात करायची गरज नाही. आणि जर तुम्ही कथा आणि जाहिरात केली तर बातमी लिहायची गरज नाही. लक्षात घ्या, कुठल्याही 2 कृती तुम्हाला करायच्या आहेत. आता जाहिरात लेखन करताना लक्षात ठेवा काय करायचं असतं. जाहिरातीचा प्रश्न कृतीयुक्त स्वरूपात दिला जाईल. म्हणजे जसं एक कृती असते ऍडव्हर्टाइजमेंट, पॅम्पलेट ज्याला आपण म्हणतो ना, तर त्या स्वरूपात दिला जाईल. त्यासाठी प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय यापैकी कोणत्याही स्वरूपात विषय दिला जाईल. म्हणजे तो कुठलाही असेल. मग तो प्रसंग असेल, चित्र असेल, बातमी, शैक्षणिक ह्याच्यापैकी कुठलाही विषय असू शकतो. जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा. म्हणजे ते जे दिलेलं आहे ना ते सर्व व्यवस्थित वाचा. चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही. ओके. चित्र किंवा सजावट तिकडे काहीही आवश्यक नाही. शब्दरूप महत्वाचे असतात. ओके. शब्दरूप लिहायचे. म्हणजे तुमची बातमी कशाने हे आली पाहिजे, आकर्षक झाली पाहिजे, तर शब्दाने आकर्षित झाली पाहिजे. जाहिरात लेखनासाठी पुढील पैकी कोणत्याही प्रकारची कृती जी आहे ही दिली जाते. कृती कुठली दिली तर तुम्ही एकतर शब्दांवरून जाहिरात लेखन करा, जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवा. हे खूप सोपं आहे. म्हणजे काय दिलं जातं, जाहिरात दिली जाते, त्यावरती आधारित प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच आकलन कृती ज्या आहेत ह्या आपल्याला सोडवायच्या असतात. हे मात्र अगदी आपल्या हातचे मार्क असतात. पण जेव्हा तुम्हाला शब्दावरनं जाहिरात करायची असते किंवा विषय देऊन जाहिरात लेखन करायचं असतं तर किंवा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा. म्हणजे जी जाहिरात तुम्हाला थोडक्यात दिली जाते आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या शब्दाने तुम्ही ते अजून आकर्षित करण्यासाठी काय कराल ते करून समजून तुम्ही जाहिरात पुन्हा त्याचं पुनर्लेखन करा. पुनर्लेखन म्हणजे काय तर पुन्हा तुम्ही करा. कलात्मक सर्जनशील रीतीने तयार केलेले अन्य कोणत्याही कृतीच्या आधारे जाहिरात लेखन तुम्हाला करायचं असतं. ह्याची शब्द मर्यादा किती आहे ते 50 ते 60 शब्द. लक्षात घ्या, 5 मार्कासाठी जेव्हा आपण जाहिरात लेखन करतो 50 ते 60 शब्द तिथे असायला हवेत. तेव्हा ती जाहिरात आकर्षक होऊ शकते. कारण आपण आकर्षक तिकडे काय कलर द्यायचा नाहीये किंवा असं काहीतरी आकृती काढायची नाहीये किंवा पिक्चर काढायचं नाहीये. तर काय तिकडे महत्वाचं आहे, शब्द तुमचे महत्वाचे आहेत. त्यामुळे ती कृती आकर्षित होण्यासाठी तुम्हाला शब्दरूप संपत्ती दाखवायची आहे. क्लिअर. जाहिरात लेखन 5 मार्क नक्कीच असणार आहेत. पुढे पाहूया. पुढे तुम्हाला बातमी लेखन आणि कथा लेखन. बघा ह्या तिन्हीपैकी तुम्हाला 2च कृती करायच्या आहेत. एक तर जाहिरात करा, बातमी करा आणि कथा लेखन. म्हणजे जाहिरात करा किंवा आणि बातमी करा, कथा लेखन करायची गरज नाही. जाहिरात आणि कथा केली तर बातमी करायची गरज नाही. कथा आणि बातमी केली तर जाहिरात करायची गरज नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला 2च कृती करायच्या आहेत. जर तुम्ही जाहिरात केली आणि कथा लेखन केलं तर बातमीची गरज नाहीये. पण जर तुम्हाला बातमी सोपी वाटली कथेपेक्षा
तर नक्कीच तुम्ही बातमीकडे जा. ओके, तर बातमीमध्ये करताना तुम्ही काय लक्षात ठेवायला पाहिजे, तर कृतीपत्रिकेतील एखादा विषय घेऊन किंवा एखाद्या घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे बातमी लेखन करण्यास सांगितले जाईल. म्हणजे एखादं असं घटना दिली जाईल की शाळेमध्ये स्नेहसंमेलन झालेलं आहे, तर त्याची तुम्ही आता बातमी तुम्ही कशात देऊ शकता, वृत्तपत्र, बरोबर की नाही, किंवा न्यूजमध्ये आपण बातमी हे करतो. ओके, मग आता ही बातमी कशी असायला हवी, तर ती जसं तुम्ही न्यूजपेपर वाचता, वृत्तपत्र वाचता ना, पेपर येतोय ना घरी, मग ते वाचताना तुम्ही कशी वाचता, कशी दिलेली असते, त्याचं लेखन कसं केलं असेल, तर म्हणून पेपर सुद्धा वाचा. हे अवांतर वाचन खूप महत्वाचं आहे बघा. आणि जर हे अवांतर वाचन असेल तर तुम्हाला या कृती अतिशय सोप्या वाटतील. मग एखादी घटना असेल, ती घटना कशा प्रकारे लिहिली जाते हे लक्षात घेऊन तुम्ही बातमी लिहायची आहे. शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम, उदाहरणार्थ मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन, शालेय घडामोडी, वृक्षारोपण, सहल, आपत्ती व्यवस्थापन वगैरेची माहिती देऊन बातमी लेखनासाठी मुद्दे दिले जातील. बघा, मुद्दे तुम्हाला मिळणार आहेत हा इथे. बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या साहाय्याने दिले जातील. मग ते एक शब्द किंवा तुम्हाला एखादं चित्र सुद्धा दिलं जाईल. मग त्या आधारे तुम्ही 50 ते 60 शब्दांनी बातमी तर लिहायची आहे. ओके, 50 ते 60 शब्दांमध्ये तुमची बातमी लेखन झालं पाहिजे. क्लिअर? आता जर बातमी लेखन नसेल समजत आणि तुम्ही कथा लेखनाकडे आलात, तर कथा लेखनामध्ये काय लक्षात ठेवायचे आणि कशा प्रकारे कथा लेखन आहे ते पाहूया. बघा, लक्षात ठेवा, कृतीपत्रिकेत पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकाराने कथालेखन करण्यास सांगितले जाईल. तुम्हाला माहिती आहे, हे सगळे कथेचे प्रकार आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके, आणि त्यावर आधारित तुम्हाला कथा लिहायची असते. मुद्दे नीट वाचा, स्वतःच्या शब्दात कथालेखन करा, तुम्हाला ते नक्कीच समजणार आहे. आणि हे सगळं आपण अगोदर व्यवस्थितपणे जेव्हा उपयोजित लेखन निबंध आपण जे पाहिले त्यामध्ये सविस्तरपणे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे हे नीट वाचा. अशा प्रकारे तुम्हाला कथालेखन करायचं आहे. तुमच्यासाठी शब्द मर्यादा आहे 80 ते 90 शब्द. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, हा प्रश्न 5वा आ मध्ये तुम्हाला कुठल्याही 2 कृती करायच्या आहेत. ओके, 3ही कृती करायची गरज नाही, 2च, पण व्यवस्थित करा. ओके, आता पुढे जातोय म्हणजे तो शेवटचा आपला जो प्रश्न आहे, प्रश्न 5वा ई. आता ते 2 झाल्यानंतर पान सोडून द्यायचंय, नवीन पानावर प्रश्न 5वा ई करायचंय. फक्त नवीन पान मी ह्याच्यासाठी सांगते, हा प्रश्न 5व्यासाठी प्रत्येकी नवीन पान घ्यायचं आहे, कारण आपण मोठ्या मोठ्या कृती करतोय, त्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी इथे नवीन पान घ्यायचंय. पुढीलपैकी लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. मग यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जातं, प्रसंग लेखन दिलं जातं, आत्मकथन दिलं जातं आणि वैचारिक, या 3 कृती विचारण्यात येतात आणि त्यापैकी एकच कृती सोडवायची असते. एकच, पुन्हा एकच, ओनली 1. लक्षात घ्या. आणि शब्द मर्यादा असते 100 ते 120 शब्द. 8 मार्काला असलेली ही कृती फक्त एकच लिहायची आहे. एक तर तुम्ही प्रसंग लेखन लिहा, एक तर तुम्ही आत्मकथन लिहा, नाहीतर वैचारिक निबंध लिहा. जो तुम्हाला सोपा वाटतो, ज्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की मी हा विषय सविस्तरपणे व्यवस्थितपणे लिहू शकतो किंवा लिहू शकते, तर त्याकडे तुम्ही जरूर जा. त्यातल्या त्यात मी आत्मकथनला तुम्हाला प्राधान्य द्यायला सांगेन. ओके, प्रसंग लेखन काय येऊ शकतं बघा, कृतीपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला परिचित असा प्रसंग देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्या आधारे वर्णन करण्यास सांगितले जाईल. मग तुम्ही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन लिहिणे अपेक्षित आहे. आता तुम्ही म्हणाल, असा प्रसंग मी कधी पाहिलाच नव्हता आणि मला माहितीच नाही, मग काय करणार, तर ते तुम्ही कल्पना करायची आहे की त्या प्रसंगी तुम्ही उपस्थित होतात आणि त्या प्रकारे तुम्ही ते प्रसंग लेखन करायचं आहे. पुढे आहे तुमचा
आत्मकथन आणि वैचारिक लेखन प्रकार. आता आत्मकथन या लेखन प्रकारात कृतीपत्रिकेत या कृतीसाठी एखादे चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रातला एक घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल, किंवा एखादा प्रसंग किंवा दृश्य किंवा शब्द देऊन त्यातला एक घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल, किंवा एखादे चित्र दिले जाईल, त्या चित्रातील कोणता तरी एक घटक चित्रातल्या अन्य घटकांशी बोलत आहे असा आशय असेल. आता बोलणारा घटक काय बोलू शकतो याची कल्पना तुम्ही करायची आहे आणि त्याचं आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. अर्थात आत्मकथनाचा विषय विद्यार्थ्यांच्या परिचित अनुभव विश्वातलाच असेल, म्हणजे तुमच्या आसपास घडणारा, आसपास असू शकतो असाच एक परिचित असा अनुभव विश्वातलाच घटक असू शकणार आहे. आता वैचारिक निबंधामध्ये काय येतं तर कृतीपत्रिकेत वैचारिक लेखन या प्रकारात साधारणपणे चित्रकृतीच्या स्वरूपात एक विषय दिला जाईल. चित्रातले लहान लहान चित्रघटक म्हणजे एक प्रकारे लिहिण्यासाठी दिलेले मुद्देच असतात. हे मुद्दे कोणत्या क्रमाने यावेत, कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यावे हे चित्रावरून सहजपणे कळणार सुद्धा नाही तुम्हाला. मग त्यामुळे विद्यार्थ्यांना मुक्तपणे लेखन करण्याची संधी मिळते आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडावे अशी इथे अपेक्षा असते. ओके, त्यामुळे वैचारिक निबंध लिहिताना तुम्ही तो व्यवस्थितपणे बघायचा आहे आणि त्यामध्ये आपलं विचार काय मांडता येईल आणि त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती असल्याशिवाय असं करू नका. आता तुम्ही जर एखादा विषय असेल पावसाळ्यातील मजा, ओके, किंवा पावसाळ्यातील एक प्रसंग आणि त्यामध्ये तुम्ही अनुभवलेला पावसाळा, हे जर तुम्ही हे केलं असेल तर तुम्हाला त्यावरती नीट व्यवस्थितपणे, आता तुम्हाला माहिती आहे पावसाळा कधी येतो, तो जून मध्ये आपल्याकडे पावसाळा येतो. आता तुम्ही सांगितलंय की जानेवारी महिन्यामध्ये खूप थंडी वाजत होती आणि पाऊस आला. पाऊस येऊ शकतो पण तो पावसाळा नव्हे. ओके, हे लक्षात घ्या आणि त्या अनुसार तुम्हाला त्याबद्दल लिहिताना विचार करावा लागेल. ओके, त्यामुळे विचार व्यवस्थित करा कारण तो वैचारिक निबंध आहे. ओके, मी काही उदाहरणं दाखवते तुम्हाला, पहा. आता जेव्हा वैचारिक निबंध बघा युग संगणकाचे, तेव्हा हे युग कसं असू शकतं आणि ऑफकोर्स ह्याच्या चुका आहेत, नाही असं नाही, अक्षरही तेवढं काही खास नाहीये, पण तरी सुद्धा मांडण्याचा कसा एक छानपैकी हे आलंय बघा. आजकालचे आधुनिक युग हे फक्त संगणकाच्या जोरावर धावत आहे. संगणकामुळे सर्व गोष्टी फार सोपे झाले आहेत, चुकीचं आहे तिथे. आजकालचे लोक टेक्नोसावी आहेत. बघा, टेक्नोसावी त्यांनी इंग्रजी शब्द वापरलाय पण तो कसा लिहिलेला आहे, देवनागरीमध्ये लिहिलेला आहे. सर्वांना संगणकाचा बऱ्यापैकी वापर करता येतो. या आधुनिक युगात संगणकाशिवाय कोणाचं पानही हलत नाही. संगणक जसे आजकालची फार महत्त्वपूर्ण गरज झाली आहे. वाक्यरचना चुकीची आहे पण भावना समजल्या जातात बघा. काळाची गरज आहे आणि गरज असूनही संगणकाचे महत्त्व आकाशाला टेकले आहे. चुकीचा शब्द वापर झालेला आहे तिथे, पण सर्व कामे संगणकाच्या मदतीने फार सोपे झालेले आहे. आता त्यांनी बघा छानपैकी अगदी कवितेची छान ओळ वापरली आहे. हा नाहीये, हे युग होतं, लक्षात घ्या. हा युग म्हणत नाही, चूक आहे, पण त्यांनी ती कशी यमक व्यवस्थित जुळवलाय पहा. हा युग आहे महत्वाचा कारण सर्व वापर करतात संगणकाचा. बघा किती छानपैकी तिने यमक छान जुळून अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे कवितेची अगदी काय म्हणतात 2 ओळी त्यांनी व्यवस्थित लिहिलेल्या आहेत. संगणकाचे खूप फायदेही असूनही त्याचे असंख्य तोटेही आहेत. संगणकाच्या वापरामुळे जीवन फार सोपे झाले आहे. ऑफकोर्स एवढंच नाहीये, एक पान नाहीये, 2 पानं आहेत ती. मी तुम्हाला एक उदाहरणादाखल एकच पान इकडे दाखवलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे विचार मुक्तपणे मांडायचे आहेत. अशी एखादी 2 ओळी किंवा 4 ओळीची अशी छानपैकी कविता किंवा असं यमक साधणारं असं वाक्य त्याच्यामध्ये नक्की लिहा, जेणे म्हणून तुमची शब्दसंपदा समजेल आणि तुमचं भाषेवरचं प्रभुत्व एक्झामिनरला समजल्यामुळे नक्की तुमच्या मार्कावर त्याचा परिणाम नक्की होईल. आता अजून एक उदाहरण पाहूया. बघा, आहे खरोखर
खूप चुका आहेत, पण भावना महत्त्वाच्या असल्यामुळे म्हणून मी तुम्हाला एक सांगायचा इकडे हे केलेलं आहे, की ॲक्चुअली पावसाळ्यातील एक प्रसंग अशातला हा विषय होता आणि त्यावरती त्यांनी तो हे लिहिलेला आहे. मला खास करून तो यमक जुळवणारी ती 4 ओळी जी दिलेली आहे, त्या 4 ओळी तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणून मी तुम्हाला हा एक नमुना दिलेला आहे आणि मी तेच सांगणार आहे, की पाऊस आला, घेऊन आला पाणी, चला भिजूया, मौज करूया, गाऊ पाऊस गाणी. ओके, किती सुंदर बघा. आहे अगदी 4 ओळी, पण त्याच्यातनं किती सुंदर अर्थ बोध होत आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्नपत्रिका नीट व्यवस्थित सोडवायची आहे. उत्तरं व्यवस्थित लिहायची आहेत. तुम्हाला छानपैकी अर्धा तास जास्त मिळणार आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. 3 तासाची प्रश्नपत्रिका आहे, पण बोर्डाने तुम्हाला यावर्षी अर्धा तास अधिक दिलेला आहे. फक्त यावर्षी हा, पुढे नाही. त्यामुळे हा 2021 मार्च 2021 म्हणजेच एप्रिल 2021 यासाठीच फक्त तुम्हाला ही सूट जी आहे देण्यात आलेली आहे. फक्त अर्धा तास तुम्हाला अधिक देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचा पेपर पूर्ण होईलच ह्याची मला खात्री आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायचाच आहे आणि तोही व्यवस्थितपणे पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेळ आलेली आहे आता धन्यवाद सांगायची, कारण आता तुम्हाला गरज आहे ती अभ्यासाची, संपूर्ण रिव्हिजनची. पाठ्यपुस्तक पुन्हा एकदा अगदी व्यवस्थितपणे वाचा. त्यातल्या मागे दिलेले प्रश्न जे आहेत हे व्यवस्थितपणे सोडवा आणि प्रश्नपत्रिका जर तुम्हाला मिळाल्या तर त्या नक्की पुन्हा बसून व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. जसं तुम्ही बोर्डाची प्रश्नपत्रिका लिहिता, म्हणजे शाळेत येऊन तुम्ही जशी प्रिलियम्स दिली त्याप्रमाणे कसं तुम्ही एखाद सुपरविजनच्या ह्याने जसं करता त्याप्रमाणे टाइम लावून, अगदी वेळ लावून 3 तासाची तुमचा पेपर होतो की नाही ह्याचा सराव जरूर करा, जेणेकरून तुम्हालाच समजेल की तुम्ही कितपत फास्ट लिहिणं गरजेचं आहे, स्लो लिहिणं गरजेचं आहे, आपल्याला विचार करायला कुठे वेळ लागतो ह्याची एक कल्पना तुम्हाला येईल आणि तुम्ही प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे सोडवू शकाल. ऑल द बेस्ट. नीट व्यवस्थित अभ्यास करा, सराव करा आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. तुम्हाला खूप चांगलं यश मिळो अशी आशा करते. धन्यवाद. नंतर नक्कीच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करा.